बडनेरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समिती, भारतीय बौद्ध महासभा व संविधान प्रेमी आंबेडकरवादी चळवळीतील संघटनाच्या वतीने 25 डिसेंबर मनुस्मृती निषेध दिन पाळण्यात आला। या प्रसंगी समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृतीच्या प्रतिकृती ग्रंथाचे दहन करण्यात आले। पूर्ण मानव जातीत जातीयवादी विष पेरून महिलांना अतिशय हीन वागणूक देण्याची संहिता असलेल्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहन करून दलित पीडित समाजासह महिलांना समानतेची वागणूक देण्याची नवी वाट मोकळी करून दिली। या दिवसाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात संविधानाचा व समानतेचा पुरस्कार करणाऱ्या संघटनातर्फे 25 डिसेंबर हा मनुस्मृती निषेध दिवस पाळण्यात येतो। याच अनुषंगाने बडनेरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती, भारतीय बौद्ध महासभा आठवडी बाजार शाखा बडनेरा व संविधान समर्थक आंबेडकरवादी सामाजिक संघटना व संस्थेच्या वतीने मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं। या प्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी संविधान अमर रहे आदी घोषणा दिल्या। या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी या संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। माझ्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड, ते सुद्धा आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत। काय सांगाल या मनुस्मृती दहनाच्या दिवशी आज आपल्या प्रतिक्रिया? आम्हाला प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं असा एक संविधान दिलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून स्वतंत्र समता अधिकार आणि सर्वांना समानता त्याचा गुणगान आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत असतात। संपूर्ण देशात फिरतात आणि भारताचं उदो करून आम्ही किती संविधानाचे रक्षक आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतो। परंतु खऱ्या अर्थाने भारतामध्ये आजच्या परिस्थितीची उद्भवना ज्या प्रकारचे स्फोट झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी भारतीय संविधानाची पायमल्ली होत आहे आणि पायमल्ली होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की उद्या आमच्यासोबत काय होईल का। म्हणजे भारतीय संविधानावर प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकारचा जो हनन होत आहे आणि त्या हनन होत असताना अगर भारताच्याच लोकांना भारतात राहून होतं त्यांना असुरक्षितता वाटत असेल तर याच्यापेक्षा सर्वात मोठी कोणतीही येऊ शकत ठिकाण। म्हणून माझ्या सर्वांना एकच विनंती आहे की जेवढेही आपले संविधान भारतीय संविधान प्रेमी असतील त्यांनी एकजूट होऊन भारतीय संविधानाचं रक्षणाकरता आपण सर्वांनी समोर यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी ज्या स्मृती ग्रंथाचं मनुस्मृती ग्रंथाचं जो दहन केलं होतं त्या दहनाला आज इतके वर्ष होऊन सुद्धा बाबासाहेबांचं असलेले स्वप्न आज कोणत्या घडीला तोडलं जातो का अशी ज्यावेळेस भीती निर्माण होते त्यावेळेस आपल्यासारखे काही आंबेडकरी जिवंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एक होतात आणि पुन्नतच्या भारताच्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा रे, आपला परिवार, आपला कुटुंब आणि आपला देश हा कुठेतरी धोक्यात येत आहे। म्हणून आपण सर्वांनी खऱ्याने समोर यावं, भारताच्या संविधानाला संरक्षणाकरता आपल्या महापुरुषांचे विचार, बहुजनाच्या महापुरुषांचे विचार आपण प्रत्येक घराघरात पोहोचवण्यात कार्य करावं, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भारताच्या संविधानाविषयी आणि आपल्या राष्ट्राविषयी एक प्रेम आणि सद्भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातून धर्मांत आणि कट्टरता हा शब्दच नाही नसावं आणि फक्त राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रप्रेम हा त्यांच्यामध्ये राहावं, एवढंच मी हे होते सिद्धार्थ बनसोड यांनी स्पष्ट केले आहे की संविधान आता धोक्यात आलेलं आहे। संविधानाची वारंवार पायमल्ली केलेल्या संविधानाचा अपमान केला जात आहे आणि या अपमानाचे जे पडसाद उमटत आहे की मनुस्मृती पुन्हा लागू होईल का अशी भीती आंबेडकरवादी चळवळीच्या किंवा बहुजन समाजाच्या चळवळीच्या मनात शिरलेली आहे। याकरिता सर्वांनी एकजूट होऊन अशा प्रवृत्तीचा निषेध करावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते। मनुस्मृती म्हणजे असा एक ग्रंथ होता ज्यामध्ये महिलांना अतिशय हीन अशी वागणूक दिली होती आणि जे मानवाचे जे अधिकार होते त्या मानवाला ते अधिकार हिरावून घेतलेले होते। अशा मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं आणि ती मनुस्मृती पुन्हा उभारत आहे असं येथील आंबेडकरीवादी नागरिकांचं म्हणणं आहे आणि ते नष्ट झाली पाहिजे। वारंवार त्याचं पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आज येथे
25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर बंजारा शहरातील समस्त आंबेडकरी वादी नागरिक इथे जमलेले आहेत आणि याचपैकी माझ्यासोबत येथील एक भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आहेत पप्पू भालेराव. ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काय सांगाल या संदर्भात? छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना त्रिवारवंद. या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता. तो अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. इथे पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शाळेत बसण्याचा अधिकार नव्हता. मनुवादी विचाराचे लोक होते जे आज महिला राष्ट्रपती बनले. हे 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जो संविधान या देशाला दिला. आज 75 वर्ष झालं. आज देश संविधानाच्या आधारावर चालत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जगणार, हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून बनणार नाही. 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचं, दहन करण्याचं, सगळ्यांना, स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्याचा हा अधिकार निश्चय केला आणि म्हणून मनुस्मृती हा दिवस 25 डिसेंबर दिवस राबविला जातो. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहे, आज या देशामध्ये जेव्हा जेव्हा आंबेडकर चळवळ उभी राहते, या आंबेडकरी चळवळीला एक बलिदान द्यावं लागतो. चाहे रमाई आंबेडकर कार्ड असो, श्रद्धांजली असो किंवा गोरेगाव असो किंवा आता नुसतं झालेला परभणी, सोमनाथ, सूर्यवंशी आणि आपल्या गृहमंत्र्याने तसंच काम केलं आहे आंबेडकर त्यांचासुद्धा आम्ही आजच्या मनुस्मृतीच्या दिवशी निषेध करतो आणि हे माझे दर्शन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उत्थानाकरिता भरीव कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला सलाम.